सायन्स कॉलेजचे प्राचार्य शिंदे सर, जाधव सर, स्कूलचे मुख्याध्यापक चौधरी सर, पवार सर, प्राचार्य डॉक्टर भणेगावकर सर, नांदेड सोसायटीचे सर्व कार्यकारी सदस्य, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी मित्र, मॅडम, या ठिकाणी नांदेड सोसायटीने माझ्यावर या कार्याची जबाबदारी सोपवलेली आहे ते मी निश्चितच माझ्या पूर्णपणे प्राणपणाने पूर्ण करणार आहे. आणि आपण सर्वांनी या ठिकाणी या पदग्रहण समारंभाला आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. तसेच आज सुकाळे सरांनी या ठिकाणी पदग्रहण केलेलं आहे त्याबद्दल सुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. बाकीचं तिकडे बोलतो कारण इथे बोलल्यावर तिथे बोलायचं काही राहणार नाही. फक्त तिथे थोडस हॉल मला वाटतं तयार करतायत आणि त्याच्यामुळे वेळ लागतोय. थोडस मिसमॅनेजमेंट झालंय. मॅडम आलेले आहे सेक्रेटरी मॅडम ते बोलतोय. तर अरे सर तुमचा विशेष आभार, तुमच्या सर्व टीमचा विशेष आभार. आपण 20 तारखेलाच एक छोटेखानी कार्यक्रम ठेवला होता. तुम्हाला हिंट दिली होती मी. 20 तारखेला आपण 5-5:30 वाजता चहा पाण्याचा कार्यक्रम घेतला होता आपण आणि तो फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, सपोर्ट स्टाफचा टू एक्सप्रेस माय सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स द सपोर्ट स्टाफ. I am really thankful to you and your team and all those who cooperated in the last 9 months and 15 days. So I thank you once again. Thank you very much. बहुत प्यार दिया आपने, बहुत सपोर्ट किया, इसलिए मैं जिंदगी भर आपका शुक्रगुजार रहूंगा, आभारी रहूंगा. एंड जो हमारे नवनियुक्त प्रिंसिपल सर है सुकाळे सर, इनको I wish you all the best and extend my all cooperation. Guidance you don't need because you are senior to me, okay? In age and in experience as well. आपने टीम का भी काम किया है यूनिवर्सिटी में, तो आपको पूरा यहाँ पर सपोर्ट रहेगा और आप आगे बढ़ेंगे, इंस्टीट्यूशन को आगे लेके जाएंगे इस उम्मीद के साथ मैं सभी के प्रति अपनी सद्भावना व्यक्त करता हूँ और जय हिंद जय भोमा. नवनियुक्त प्राचार्य डॉक्टर विकास सुकाळे सर पदभार स्वीकारण्याच्या प्रसंगी आपलं अनुमोदन करतो. सर्वांना नमस्कार. आजच्या या पदग्रहण सोहळ्याच्या समारंभाला उपस्थित असलेले नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय प्रवीण पाटील साहेब, सचिव श्यामताई पत्तीवाडकर, या ठिकाणी मला मुलाखतीमध्ये प्रश्न विचारला होता की आपल्या संस्थेचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट हे स्वामीजींनी 26 जून 1950 रोजी या महाविद्यालयाची स्थापना केली. तर त्या स्थापनेच्या भाषणामध्ये उद्देश त्यांनी स्पष्ट केलेला आहे. त्या उद्देशानुसारच मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. स्वामीजींनी असं म्हटलेलं आहे की रवींद्रनाथ टागोरांचं उदाहरण, ज्याप्रमाणे एखादा चिमणी आपल्या पिलाला मायेने घास भरवते त्याचप्रमाणे त्या प्राध्यापकाने आपल्या विद्यार्थ्याला मायेने त्याच्यावर संस्कार करावे आणि जे विद्यार्थी तयार होतील त्यांनी समाजातील लोकांवर मायेने संस्कार करावे, त्यांची सेवा करावी, हा त्याला सार आहे. तर या उद्देशानंच मी पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. जेव्हा महाविद्यालयामध्ये आता पदभार स्वीकारल्यानंतर काय करायचं त्याचा एक रोड मॅप मी माझ्या मनामध्ये काही प्रमाणामध्ये ठरवलेला आहे. साधारणतः पीपल्स महाविद्यालयाला पारंपरिक शिक्षणासोबत कौशल्याधारित, रोजगाराभिमुख आणि डिजिटल सक्षम उत्कृष्ट केंद्र म्हणून विकसित करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी 2-4 काही मुद्दे डोक्यामध्ये ठेवलेले आहेत प्लॅनिंगमध्ये माझ्या. एक तर महाविद्यालयामध्ये पदभार घेतल्यानंतर रोजगारक्षम शिक्षण कसं तुम्हाला मिळेल, म्हणजे एम्प्लॉयमेंटवर आपल्याला फोकस करावा लागणार आहे. त्यासाठी प्लेसमेंट सेलचा आधार घेता येईल. जे स्थानिक उद्योग आहेत त्यांच्यासोबत MOU कसं करता येईल याचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यानंतर नवीन LMS सॉफ्टवेअर एक आहे, डिजिटल माध्यमातून मुलांचं मूल्यमापन करता येतं. हायब्रिड मोड त्यांना शिक्षण देता येतं, ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने शिक्षण देता येतं. याचाही कसा उपयोग करता येईल का ते आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. त्यानंतर महाविद्यालयामध्ये क्वालिटी इम्प्रुव्हमेंट करत असताना नॅकचे गाईडलाईन्स काय बदललेले आहेत, त्या बदललेल्या गाईडलाईन्स प्रमाणे आपल्याला काम करता येईल किंवा त्या सर्वांच्या समृद्धीनं सोबत राहून काम करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर इथं फंडिंगसाठी
काही संस्था आहेत PM उषासारख्या आहेत किंवा आपल्याला ॲल्युमिनी जे आपले जे नेटवर्क ॲल्युमिनीचं ते चांगल्या प्रकारे मजबूत करून त्यामार्फत काही फंडिंग आपल्याला जमा करता येईल का आणि महाविद्यालयाला स्वावलंबी आर्थिक बाबतीमध्ये कसं करता येईल याचाही मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. शिक्षणामध्ये काही आपण नवीन सुद्धा सुधारणा करायचा माझा मानस आहे. यामध्ये काही डिजिटल मार्केटिंगचे काही कोर्सेस काढता येतील का, त्याचबरोबर कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे काही क्लासेस घेता येतील का किंवा BA BCOMला ॲडव्हान काही आपल्याला देता येईल का याचाही मी या ठिकाणी विचार करणार आहे. त्याचबरोबर स्टुडंट एंगेजमेंट सुद्धा प्रोग्रामचा माझ्या मनामध्ये आहे. वेगवेगळे क्लब, कॉमर्स क्लब असेल, NCC क्लब असेल, NSS क्लब असेल किंवा लायब्ररी क्लब असेल, असे वेगवेगळे क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना काही एंगेज ठेवता येईल का याचाही मी या ठिकाणी विचार करणार आहे. तर साधारणतः 2-3 वर्षाचा हा रोड मी तयार केलेला आहे. तर पहिल्या वर्षी साधारणतः मूळ प्रश्न इथं असा आहे की ॲडमिशन आपले फार कमी आहे. तर प्रवेशामध्ये क्षमता किंवा कसं इम्प्रुव्हमेंट करता येईल, ॲडमिशन इम्प्रुव्हमेंट कशा करता येईल यासाठी आपल्याला सुरुवातीला प्रयत्न करावे लागतील. त्यानंतर मग ॲल्युमिनी ऑर्गनायझेशन आपल्याला ॲक्टिव्ह करावं लागेल. त्यासाठी वेगवेगळे नंतर गेस्ट लेक्चर वगैरे पहिल्या वर्षाचा प्रोग्राम आहे. दुसऱ्या वर्षामध्ये प्लेसमेंट सेल ॲक्टिव्ह करता येईल. त्याचबरोबर डिजिटल कॅम्पस ॲक्टिव्ह करता येईल. असे अनेक वेगवेगळे विचार सध्या माझ्या मनात आहेत. खरं तर या बाबतीमध्ये या शिक्षण क्षेत्रामध्ये मला काही स्वतः माझं मूल्यपूर्ण करता येत नाही, पण मला या ठिकाणी स्वामीजींच्या एका वाक्याची आठवण होते. स्वामीजींचा खरा पिंड हा शिक्षण क्षेत्रातील होता. त्यांनी आपली हिप्परगाच्या शाळेपासून अंबाजोगाई, नंतर पीपल्स कॉलेज असे वेगवेगळे कॉलेज काढले. त्यांनी औरंगाबादला सरस्वती भवन आहे. पण जेव्हा स्वामीजींना विचारलं की तुम्ही या क्षेत्रात कसे काय आलात, तर स्वामीजींनी एवढंच त्यावेळेस सांगितलं की माझा पिंड खरं तर राजकीय नाही, परंतु नियतीनं माझ्यावर जे काम सोपवलेलं आहे ते मी आयुष्यात प्रामाणिकपणे काम करत आहे. मला सुद्धा त्याच वाक्याची या ठिकाणी आठवण होते की या क्षेत्रात मला काय कळत असेल नसेल मला काही माहीत नाही, परंतु आपण संस्थेनं, विद्यापीठ कमिटीनं माझ्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी मी अतिशय निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आपण या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहात. कोंकणवार सर सुद्धा आले आहेत, शिंदे सर आहेत, मुंडे सर, आपण सर्वच जण या ठिकाणी आले आहेत आणि पदग्रहण सोहळ्या उपस्थित राहिलात. संस्थेनं माझ्यावर जबाबदारी सोपवली त्याबद्दल पुन्हा एकदा संस्थेचे आभार मानतो. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपलेच मनपूर्वक आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. असंच आपलं सहकार राहील अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. स्वामीजींच्या ध्येय धोरणांचा उल्लेख केला. स्वामीजींनी स्वातंत्र्यपूर्व काळात एक ध्येयाने प्रेरित अशी एक पिढी निर्माण केली. आजच्या शिक्षणाने रोजगाराकडे वळणारी पिढी निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे. हे आपलं धोरणच, शैक्षणिक धोरणच केंद्र सरकारने किंवा देशाच्या सरकारने जे ठरवलेलं आहे. परंतु एक संस्कारक्षम आणि ध्येयवादी पिढी हळूहळू लोप पावलेली आहे. त्यामुळे जे मूळ आपला उद्देश आहे ते साध्य करताना आणि नवीन शैक्षणिक धोरणातलं हे करताना सुकाळे सरांची तारेवरची कसरत होणार आहे. ते स्वतः ध्येयानं प्रेरित आहेत. तो ध्येयवाद टिकवायचा आणि नवीन जी धोरणं आहेत शैक्षणिक धोरणं ती राबवायची. खऱ्या अर्थानं सुकाळे सरांचं आता कौशल्य टीमवर्कमध्ये राहणार. टीमवर्क ते कशी उभे करतात, कारण कुठले काम एकट्या दुकट्यानं होणार नाही. टीमवर्क जर चांगलं जर असेल तर निश्चितच त्याचा परिणाम संस्थेच्या या पीपल्स महाविद्यालयाच्या याच्यावर होणार आहे. प्रॉब्लेम आहेत, विद्यार्थी संख्या कमी आहे, बाकीचे आपले कोर्सेस जे आहेत ते जुने आहेत, नवीन कोर्सेस चालू करावे लागणार आहेत. विद्यार्थी किंवा पालकांचा कल हा रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या याच्याकडे आहे आणि आपल्याकडे तसे नाही. तर त्याच्यामुळे त्यांना स्पर्धा परीक्षा मग त्या MPSC असेल, UPSC असेल किंवा अजून अगदी पोलीस भरतीच्या असतील त्याच्यासाठी छोटे छोटे क्लासेस पूर्ण अरेंज करावे लागणार आहेत आणि ते करतील. या प्रसंगी त्यांना त्यांच्या भविष्यातल्या सगळ्या कारकिर्दीला शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. त्यांना सोबत व्हॉइस प्रिन्सिपल होते, त्याने ते खेचून दिलं आडेसरांच्या मदतीने. त्यानंतर आता ही जिम्मेदारी सुकाळे सरांच्यावर पडलेली. सुकाळे सर सगळं व्यवस्थित 100% त्यांचा देऊन, वेळेचा 100% देऊन ते काम करतीलच अशा अपेक्षेनेच तर नियुक्ती होत असते ना.
एक गोष्ट सांगू का तुम्हाला, मला आज या निमित्ताने जे सांगायचंय तुम्हाला, मी हे सुकाळ्यांना पर्सनली बोलताना किंवा तुमच्या सगळ्यांशी पर्सनली बोलताना बोललेच असेल एखाद्या वेळेस, बऱ्याच जणांशी बोलले असेल, कारण मी नेहमी बोलते. प्राचार्यपद जे असतं ना ते सगळ्यांना सोबत घेऊन जाणारं असतं. प्राचार्य पदाची निवड करत असताना आता तुम्ही हे नका म्हणू की माझ्या म्हणजे हे आम्ही केलं नाही का, ते आम्ही केलं नाही का, ते आम्ही केलं नाही का, असं काही म्हणू नका. पण प्राचार्य पदाची निवड करत असताना अनेक क्रायटेरिया असतात. तुमची समिती असते ते क्रायटेरिया वेगळे, तुमची स्क्रुटिनी असते ते क्रायटेरिया वेगळे, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये, डेली कॉलेज लाईफमध्ये कसे वागता याच्याकडे संस्थेचं लक्ष असतं. याच्याकडे कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की काय फरक पडतो मी असं वागल्याने, काय फरक पडतो मी असं एखाद्या ठिकाणी फार ताठ राहिल्याने. ताठ हे राहायला पाहिजे माणसाने, पण सगळ्यात महत्वाचं आहे ते सारासार विवेक बुद्धी सगळ्यात महत्वाची. विद्यार्थ्यांना घेऊन जाता आलं पाहिजे, सोबतच्या शिक्षकांना घेऊन जाता आलं पाहिजे, ज्युनियरचा स्टाफ आहे, सपोर्ट स्टाफ आहे, येणारे पाहुणे आहेत, शिवाय तुम्ही संस्थेशी कसं वागता, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी कसं वागता, या सगळ्या गोष्टींची नोंद कुठे ना कुठेतरी होत असते. या सगळ्याच गोष्टींची नोंद कुठे ना कुठेतरी होत असते. जसा तुमचा समितीचा आणि स्क्रुटिनीचा क्रायटेरिया असतो, हा आमच्या मनात हा पण क्रायटेरिया असतो. आपल्याला असं वाटू शकतं की जनरल आपल्या डे टू डे लाईफ मध्ये किंवा कॉलेज लाईफ मध्ये काय होतं, जरासं आपण असे गेलो, जरासे तसे गेलो, काय फरक पडतं. म्हणजे 6 तास न थांबता जर 5 तास निघून गेलो, हा माझा रेफरन्स नाही, हा माझा रेफरन्स नाही. माझा रेफरन्स आहे तो तुम्ही विद्यार्थ्यांशी कसे वागता, एकमेकांशी कसे वागता. जसं मी सुरुवातीला सांगितलं, माझा रेफरन्स त्याच्याशीच आहे. माणसं खूप हुशार असतात, त्यामध्ये काही वाद नाही. ही हुशारी आपण संस्थेच्या आणि कॉलेजच्या कितपत कामाला लावलेली आहे, कितपत स्वतःचा इगो बाजूला ठेवून संस्थेसाठी आपण काम केलेलं आहे, हे 100% पाहिलं जातं. स्वतःचा इगो बाजूला ठेवून तुम्ही संस्थेसाठी किती काम करता. प्रसंगी एक पाय मागे घेता का, प्रसंगी एक पाय मागे घेता का संस्थेसाठी. का एक म्हणे ना की नाक कापून अपशकुन करणे, का आपण तसं काही करतो आहोत की माझ्या इगोसाठी मी छोट्या मोठ्या गोष्टींना मोठं करून त्या निमित्ताने आपल्या नकळत संस्थेचं आपल्या हातून नुकसान होत आहे का. मग हे काम करत असताना आपण ह्या आपल्या मूगने संस्थेचं नुकसान होऊ शकतं का नाही याचा विचार करतोय का. या सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात असतात, आमच्या म्हणजे संस्थेच्या डोक्यात असतात. या सगळ्याच गोष्टी संस्थेच्या डोक्यात असतात की छोट्याशा गोष्टीसाठी, छोट्याशा इगोसाठी आपण जी मूव्ह केलेली आहे, जे पाऊल उचललेलं आहे, त्यांनी अल्टिमेटली संस्थेला काय फरक पडतोय, नुकसान होत आहे का फायदा होतो. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जात असतात. आणि आपलं सगळ्यांचं ध्येय आहे. बोलताना आपण सुकाळे सर आत्ताच्या मिनिटाला खूप उत्साहात आहे, पण सर तुम्ही काळजी करू नका. सगळ्याच प्राचार्यांना, जाधव सर इथे आहेत, सगळ्याच प्राचार्यांना संस्थेने 100% पाठिंबा दिलेला आहे फॉर क्रिएटिव्ह वर्क, फॉर क्रिएटिव्ह वर्क. तुमच्या सगळ्या नवीन योजना आणा. विद्यार्थ्यांचा फार मोठा प्रश्न आहे, खूप चॅलेंजेस आहेत. इंगोले सरांच्या आधी ज्या परिस्थितीत कॉलेज होतं त्या परिस्थितीमध्ये कदाचित कॉलेजची आजची परिस्थिती, आजची सिच्युएशन आहे का असं वाटायला लागलं. विद्यार्थी संख्येचा प्रश्न आहे. त्यानंतर बाहेरून येणारे विद्यार्थी, बाहेरून आपले विद्यार्थी नसलेले, माझी विद्यार्थी असलेले पण इथे येऊन गडबड करणारे लोक. हे कॉलेज माझं आहे वाटणं स्वाभाविक आहे. हे कॉलेज माझं आहे असं आपल्या माजी विद्यार्थ्यांना वाटावंच, पण हे कॉलेज माझं आहे हे वाटत असताना आपल्यामुळे ह्या कॉलेजला असं नुकसान होऊ नये असंही त्यांना वाटावं. आणि हे सगळे शिक्षकांचेच काम आहे. आम्ही फार काय विशेष काही करू शकत नाही. शिक्षकच मेन आहे. शिक्षकच आपल्या घटनेप्रमाणेही आणि घटनेत लिहिलं नाही तरीही
विद्यार्थ्यांशी संपर्क तुमचाच असतो. वेगवेगळ्या गोष्टी सुकाळे सर वाटेरी नको, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. वेळ तसाही थोडा आहे, पण वेळ थोडा असो की वेळ जास्त असो. जास्त वेळ असला तर नुसतं बसून राहिलं, हा मी लास्ट मोमेंट करेल, असंही जमत नाही. थोड्या वेळामध्ये सुद्धा आपण खूप काही करू शकतो. आपल्याला नवीन एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे वेगवेगळ्या सर्टिफिकेट कोर्सेस, पीपल्स कॉलेज, आपण नेहमी म्हणतो अरे सायन्स कॉलेजला काय, त्यांना जरा सायन्स असल्यामुळं त्यांना जरा सोर्स ऑफ इन्कम आहे. सोर्स ऑफ इन्कम आहे पीपल्सला सुद्धा, तो शोधावा लागेल. कॉमर्सला सोर्स ऑफ इन्कम आहे, आर्ट्सलाही आहे, तो शोधावा लागेल. माजी विद्यार्थ्यांची संघटना तुम्हाला बळकट करावी लागेल. उद्या कॉलेजेस माजी विद्यार्थीच चालवणार, माजी विद्यार्थीच चालवणार. ही संघटना तुम्हाला बळकट करावी लागेल, त्यांची मदत घ्यावी लागेल. आपण उषापर्यंत गेलो का? पण तिथे आपल्याला ना सायन्सला मिळालं ना पीपल्सला मिळालं, दोघेही गेले होते. आणि आपल्याकडे कसं आहे ना, सगळं आहे, प्रेझेंट करणं आवश्यक. ज्या पद्धतीने प्रेझेंट करायला पाहिजे त्या पद्धतीने प्रेझेंट करणं आवश्यक. या सगळ्या गोष्टी फार चॅलेंजिंग असणार. मी भीती दाखवत नाहीये, पण हे तुम्हाला त्याची जाणीव आहे. आणि जी व्यक्ती ना संस्थेच्या कॉलेजच्या जीवनामध्ये ऍक्टिव्ह असते, विद्यार्थ्यांशी संपर्क असतो, शिक्षकांशी असतो, संस्थेशी असतो, त्या व्यक्तीला या सगळ्याच गोष्टींची माहिती असतेच. आपल्या पुढे काय काय प्रश्न आहेत या सगळ्या गोष्टींची जाणीव असतेच. आणि आपापल्या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्नही माणूस करतोस. कितपत यश मिळतं हा भाग आलेला, याचा नाही विचार करायचा. फक्त मी माझ्या कॉलेजला आणि संस्थेसाठी आणि कॉलेजसाठी नाव तर घेतो आपण, स्वामीजींचं नाव तर घेतो आपण अगदी, पण त्या नुसत्याच नावावरती आपण जगू शकणार नाही फार दिवस. पूर्वपुण्यावर फार दिवस जगू शकणार नाही. आपल्यालाही काहीतरी करावं लागणार आहे, आपल्यालाही काहीतरी कर्म करावं लागणार आहे, काहीतरी कार्य करावं लागणार आहे. आणि हे करत असताना संस्थेची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुमच्या ज्या काही तुम्ही समस्या मांडताल त्याला त्या सोडवण्यासाठी संस्थेच्या लेवलवरती जो पाठिंबा आवश्यक आहे तो पाठिंबा आम्ही देऊच, आणि नक्कीच देऊ. याच्याही आधी दिलेला आहे, आताही देऊ. पण तुम्ही योजना घेऊन पुढे तर या, योजना घेऊन पुढे या, म्हणजे त्या योजना कशा कार्यान्वित करता येतील. आपण सगळेजण शेवटी कसं आहे, हे टीम वर्क, आपण सगळेजण मिळून ह्या योजना कशा कार्यान्वित करता येतील या पद्धतीने पुढे पाऊल टाकायचा प्रयत्न करूया. सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. घाबरवलं असेल तर ते घाबरवणं नाहीये, ती वस्तुस्थिती आहे, हीच वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही करता. म्हणजे त्याच परंपरेमध्ये पुढे आता प्राचार्य म्हणून विकास सुकाळे सरांची नियुक्ती संस्थेने या ठिकाणी केलेली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करतो. तसेच माजी प्रभारी प्राचार्य श्री भानेगावकर सर यांचे अभिनंदन आणि आभार मानतो की त्यांनी जो काही काळ त्यांना लाभला त्यामध्ये पीपल्स कॉलेजला शिस्त लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्याबद्दल संस्था सदैव त्यांची ऋणी राहील. मला वाटतं पीपल्स कॉलेजच्या इतिहासामध्ये हा पहिला प्रसंग आहे की एक अर्थशास्त्री प्राचार्य झालेला आहे, जो इकॉनॉमिक्स या विषयाशी संबंधित आहे. आणि त्याची फार मोठी गरज होती, कारण आमची जी इकॉनॉमी आहे नांदेड एज्युकेशन सोसायटीची, आम्ही क्लेम करत नाही की आमचा GDP एवढा आहे, अमुक आहे, तमुक आहे, तर आम्ही मान्य करतो की आमची इकॉनॉमी चांगली नाही. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये कॉलेजला आणि संस्थेला पुढे नेणं
हा एक इकॉनॉमिस्टच करू शकतो. त्याचं महत्वाचं म्हणजे व्याख्याच आहे की मर्यादित संसाधनाचा उपयोग करून अमर्यादित गरजांची पूर्तता कशी करावी याचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्र. आणि आपल्याकडे मर्यादित संसाधनच आहे, अपेक्षा आणि गरजा मात्र अमर्यादित आहेत. आणि मग त्या कशा बसवायच्या याचा विचार करणारा मला वाटतं पहिल्यांदा आपल्याला प्राचार्य, आता याच्या पूर्वीच्यांनी केलं नाही असं नाही, परंतु अर्थशास्त्र हा विषयच मुळात त्यांचा असल्यामुळे त्यांनी त्या अर्थशास्त्राचा ते नेहमीच्या डे टू डे रुटीन मध्ये वापर करतील याची मला खात्री आहे. श्यामलताईंनी सांगितलं की कशी प्रक्रिया होते, काय होते. बाहेर अनेक अंदाज चालत असतात की हे यांच्या जवळचे, ते आमच्या सगळेच जवळचे, आमच्या दूरचं कोणीच नाही, परंतु संस्था प्रथम हे आमचं ध्येय आहे. मग संस्थेच्या हिताच्या दृष्टीने त्यातल्या त्यात चांगलं जे कोणी असेल त्याची निवड करण्याचं दायित्व आमच्यावर डॉक्टर काब्दे सरांनी सोपवलेलं. आणि ते सोपवत असताना त्यांनी एक नाव आम्हाला सजेस्ट केलं होतं की ह्या नावाचा, म्हणजे आधी एक नाव होतं पण काही कारणाने अशोक सिद्धेवाळांची निवड होऊ शकली नाही. अशोक पर्व म्हणून त्याला काही जणांनी हिणवलं आणि ते होऊ शकलं नाही. तेही काब्दे काकांचीच इच्छा होती. नंतर प्राध्यापक विकास सुकाळे हे सुद्धा काब्दे काकांचीच इच्छा आहे. आणि त्या इच्छेला मान ठेवून जरी ते प्रकृती कारणास्तव निवृत्त झालेले असले तरी त्यांच्या आम्ही आजही तितकाच आदर करतो. हे या ठिकाणी विशेष करून आम्ही नमूद करू इच्छितो. अशोक पर्व म्हणून खिजवणाऱ्यांसाठी विकास पर्वाची सुरुवात पीपल्स कॉलेजमध्ये होते. आता दुष्काळ संपला आहे आणि सुकाळ आलेला, एवढं लक्षात. दुष्काळ संपलेला आहे पीपल्स कॉलेजचा आणि सुकाळ आलेला आहे. तुम्ही बघाल की सी चेंज ज्याला आपण म्हणतो पीपल्स कॉलेजच्या बाबतीमध्ये, तो आता येणाऱ्या साधारणतः 2-3 वर्षामध्ये आपल्याला अनुभवायला मिळेल याची मला 100% खात्री आहे. 100% खात्री आहे. आणि त्यामुळे हे असे बदल करत असताना सुकाळे सर किती रिस्पॉन्स देतात त्याच्यावर अवलंबून आहे. प्राचार्य जर रिस्पॉन्स देणारा नसेल तर विकास होऊ शकत नाही. रिस्पॉन्स कुणाला? तर संस्थेला. संस्था आणि प्राचार्य याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असणं फार आवश्यक आहे. आणि ते जर चांगलं असेल तर संस्था कुठल्या कुठे जाऊ शकते याचं, म्हणजे कॉलेज कुठल्या कुठे जाऊ शकतं याचे अनेक उदाहरण. त्याच्यामुळे प्रिन्सिपॉल हा नेहमी संस्थेशी चर्चा करून महत्वाचे निर्णय जे आहे ते प्रिन्सिपॉलने संस्थेशी चर्चा करूनच घेतलं पाहिजे. सूडबुद्धीने कुणासोबतच वागलं नाही पाहिजे, हे पण तितकंच महत्वाचं आहे. कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये फायरवॉल फार आवश्यक असते. कॉम्प्युटरच्या क्षेत्रात ज्यांना सॉफ्टवेअरच्या बाबतीत माहिती असेल त्यांना फायरवॉल फार आवश्यक असते. पण पीपल्स कॉलेजमधल्या फायरवॉल तोडण्याचं काम तुम्हाला करावं लागेल. आयुष्यामध्ये फायरवॉल नसाव्या. कॉम्प्युटरमध्ये असू द्या, सॉफ्टवेअरमध्ये असू द्या, पण पीपल्स कॉलेजमध्ये जरा जास्तच फायरवॉल आहे. त्यांना पाणी मारून थंड करून पाळण्याची आवश्यकता. भिंती असता कामा नये. भिंती असल्या की प्रगती खुंटते. इमारतीला ठीक आहे, परंतु आपल्या मनामध्ये भिंती जर निर्माण झाल्या तर त्या भिंती आपली प्रगती रोखत असतात. म्हणून असल्या फायरवॉल्स आपल्याला डिस्ट्रॉय कराव्या लागतील, तरच पीपल्स कॉलेजची खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकते. मला कल्पना आहे, मी पण पीपल्स कॉलेजचाच विद्यार्थी. पीपल्स कॉलेज एकेकाळी सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीचं
नांदेड जिल्ह्याचं नवे मराठवाड्याचं केंद्र मानलं जात होतं. परंतु हळूहळू ही भावना कमी होत चाललेली आहे. तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात मी बघतो, म्हणजे आर.एम. जाधव सर होते तेव्हापासून बघतो की प्रयत्न केले जातात साहित्यिक संस्कृती जपण्याचे. विविध वक्ते त्या निमित्ताने बोलवले जातात, कार्यक्रम घेतले जातात. त्यामध्ये आपण कमी पडत नाही, परंतु त्याला वाढवण्याची आवश्यकता आहे. आपण कवी संमेलन घेतली पाहिजे, आपण घेत नाही. मी अनेक वर्षापासून म्हणतोय की कवी संमेलन घ्या, कवी संमेलन घ्या, परंतु घेतलं जात नाही. बसमत सारख्या गावामध्ये अत्यंत उच्च दर्जाचं रावसाहेब पतंगेंच्या स्मृतीकरता दरवर्षी कवी संमेलन घेतलं जातं, परंतु पीपल्स कॉलेजमध्ये ते घडत नाही, याची फार मोठी खंत मला वाटते. आपण जर ह्या गोष्टींना प्रोत्साहन नाही दिलं तर लोक कसे येतील? मग आपण चर्चा करतो विद्यार्थी येत नाही, विद्यार्थी येत नाही. का नाही येत? सिनेमातल्या नटीने जर ब्युटी पार्लर म्हणून मेकअप नाही केला तर ती कशी दिसेल आणि तो सिनेमा पाहायला जाल का तुम्ही? तर तीच अवस्था आपली झालेली आहे पीपल्स कॉलेजची. आपल्याला मेकअप करणं फार गरजेचं आहे. सौंदर्यकरण आपल्या वास्तूचं झालंच पाहिजे. आणि मला आनंदाने इथे सांगावंसं वाटतं की आमचे सायन्स कॉलेजचे ज्युनियरचे व्हाईस प्रिन्सिपल एकनाथ खिल्लारे यांनी मला शब्द दिला की विशाल पतंगेंसोबत मिळून सुकाळे सरांच्या मार्गदर्शनामध्ये पीपल्स कॉलेजचं आता जे काही सौंदर्यकरण राहिलेलं आहे या जून महिन्यामध्ये, विशेषतः झाडी लावणं, लॉन लावणं, हे जे काही आहे हे सगळं केलं जाईल. आणि सायन्स कॉलेज तितक्याच ताकदीने जिथे जिथे शक्य आहे पीपल्स कॉलेजला मदत करेल. ते दिवस आता संपले. मी खूप प्रयत्न करत होतो, हळूहळू आपण ते केलं होतं. जाधव सरांच्या काळातच केलं होतं की सायन्सचे प्राध्यापक इथे येऊन वेळ देत होते. तर आता त्याला आपल्याला वेग देण्याची आवश्यकता आहे. कारण आपलं जर सर्वायवल व्हायचं असेल तर आपल्याला फिट व्हावंच लागेल. कारण हे युग सर्वायवल ऑफ फिटेस्टचं आहे. आणि आपण जर फिट नाही राहिलो तर कुठलंही हिट सारखं औषध कॉकरोचला मारून टाकतं. ती स्थिती आपली होऊ नये. आणि त्यामुळे आपल्याला बघावं लागेल की आपण टिकलो पाहिजे. मग याचा तुम्ही अभ्यास करा ना की मुलं येत नाही, मुलं येत नाही. का येत नाही? काय कारण आहे? दरवर्षी तेच मीटिंग घ्यायची, तसंच बसायचं. आले की मुलं खेचाखेची थोडीशी इकडे तिकडे, कोणी आर्ट्सला वळतंय, कोणी कॉमर्सला वळतंय, कोणी MCMC वळतंय. बस. याच्या पलीकडे काय प्रयत्न आपण करतो? काय आपण करतो? त्याच्या आधी कधी कुठे लेख दिला का आपण की कॉमर्समध्ये काय करिअर आहे, आर्ट्समध्ये काय करिअर आहे? कधी नांदेडच्या लोकल पेपरमध्ये छापून आलं का? किंवा फेसबुकवर वगैरे आपण टाकलं का? तर याचा विचार आपण करायला पाहिजे. आणि हे चांगलं दिसावं, याच्यात जर शिस्त आली, डिसिप्लिन आली. मुलं काय इंग्रजी शाळेकडे जातात मराठी शाळा सोडून? तिथे असते डिसिप्लिन. तिथे काही फार हुशार शिक्षक असतात अशातला भाग नाही, परंतु जी डिसिप्लिन आहे, ड्रेस अँड डिसिप्लिन, त्याच्यामुळे लोक आकर्षित होतात आणि तिकडे जातात. आपल्यालाही तशी आणावी लागेल. आपल्यालाही तशी आणावी लागेल. आपलं इंग्रजी माध्यम जे आहे आर्ट्समध्ये सुरू करणं अत्यंत आवश्यक. आर्ट्समध्ये इंग्रजी माध्यम नसल्यामुळे आपले माजी अध्यक्ष डॉक्टर कापदे यांची नात 12वी पर्यंत तिने स्वतः केलं. इंग्रजी माध्यम नसताना इंग्रजी माध्यमात आर्ट्स केलं, खूप चांगले मार्क्स मिळवले आणि तिला शेवटी BA करण्यासाठी फर्ग्युसन कॉलेजला पुण्याला जावं लागलं. का? तर आपल्याकडे इंग्रजी माध्यम नाही. मी चौकशी केली, का नाही होऊ शकत? मला असा फीडबॅक मिळाला की आपले शिक्षक इंग्रजीमध्ये शिकवू शकत नाहीत. सगळे पोस्ट ग्रॅज्युएट, डॉक्टर्स, PhD झालेले, परंतु इंग्रजीमध्ये शिकवू शकत नाही. हे ऐकल्यावर मला इतका धक्का बसला आणि त्यांच्या मुलांना मात्र ते इंग्रजी शाळेत पाठवले.
स्वतः मात्र इंग्रजीमध्ये बोलायची तयारी नाही, इंग्रजीमध्ये शिकवायची तयारी नाही. हे विदारक दृश्य मला वाटतं. मी अशी आशा करतो की विकास सुकाळे सरांच्या काळामध्ये BAचं इंग्रजी माध्यम या ठिकाणी सुरू होईल. मी संदीप गायकवाडलाही म्हणलं, त्याचं इंग्रजी त्यांचं चांगलं आहे, तर त्यांना म्हणलं निदान एक चॅप्टर घ्या कुठला तरी इंग्रजीमध्ये, कुठल्याही विषयाचा घ्या, काही हरकत नाही. असे स्वयंस्फूर्तीने पुढे येणारे लोक, त्यांना घेऊन आपल्याला ते करता येईल निश्चितपणे. इकॉनॉमिक्स तर तुम्हीच शिकवू शकता इंग्लिशमध्ये. मग बाकीचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये काही काही चॅप्टर्स देऊन ज्यांची इच्छा आहे, मग ते CHB वाले असले तरी चालेल, अशा पद्धतीने आपण जर इंग्रजी माध्यम सुरू करू शकलो नांदेडमध्ये, मला वाटतं की पीपल्स कॉलेजला परत चांगले दिवस येतील. त्याच मार्गावर जाऊन तो मार्ग असा म्हणजे आपण घसरणारा मार्ग तयार होतो, त्याच्यातनं कधी आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे नवीन काहीतरी बदल होणे, नवीन काहीतरी कोर्सेस निघणे. मी मागे सिद्धेवाड सरांना खूपदा म्हणालो होतो हे महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी की आपण एक राज्यशास्त्राच्या अंतर्गत लिडरशिप डेव्हलपमेंटचा एक सर्टिफिकेट कोर्स तयार करा, परंतु तो होऊ शकला नाही. तो खूप आवश्यक आहे. लोक लाखो रुपये देऊन लोणावळ्यासारख्या ठिकाणी जाऊन तो कोर्स करतात, कारण आजच्या नेत्यांना पैसा तर आहे पण ज्ञान नाही, बोलावं कसं हेही माहीत नाही. हे सगळं आपल्याला शिकवायचं त्या कोर्समध्ये आहे. अशा पद्धतीचा कोर्स जर आपण सुरू करू शकलो, निश्चितपणे संस्थेला त्याचा फायदा होईल. मला वाटतं आत्ताच्या आपल्या महापौरी पीपल्स कॉलेजच्या विद्यार्थी MA मराठी आपल्या इथून केलेलं आहे. तर असे जे अनेक लोक आहेत जे पीपल्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रसंगांना बोलवून आपण त्यांच्या इथे म्हणजे इकडे पाऊल वळवायला पाहिजे. जसे इकडे येतील परिसर आजही त्या जुन्या याच्यात आहेत, जे अचानक येतात. तर CA परीक्षेला येतात पालक, ते मला नंतर फोन करतात, पाटील साहेब क्या चेंज हो गया, क्या चेंज हो गया. आपण काय केलं मला सांग. हा काय केलं, एवढंच केले, कलरिंग चेंज केलं. श्यामलताई आणि मी एकमत होतो, आमचे भाऊजी आमच्या विरोधात होते जाळी काढायच्या, आम्ही काढून टाकली. लोकांना किती आवडलं की नाही खरं सांगा. इथे जे प्राध्यापक ही जी जाळी काढली आपण कोर्च मधली, त्याच्याने एक गोंधळपणा जो होता तो निघून गेला, फ्रेशनेस वाढला. मुलांनाही तेच पाहिजे ना. कॅन्टीन आपल्याला चांगली करायची, सायन्स कॉलेज सारखी कॅन्टीन आपल्याला या ठिकाणी उभी करायची. मुलींच्या आसनाची व्यवस्था वेगळी, मुलांच्या आसनाची व्यवस्था वेगळी, आणि त्याचबरोबर कॉमन सुद्धा मुलं मुली एकत्र बसून. कारण पालकांना काय पाहिजे, पालकांना बऱ्याचदा पीपल्स कॉलेजला पाठवताना भीती वाटते, माझी मुलगी इथे सुरक्षित राहील. हा हे एक कारण आहे त्याच्या मागे. मग जर आपण असं दाखवू शकलो पालकांना की बाबा आम्ही व्यवस्था केलेली आहे वेगळी. सायन्स कॉलेजमध्ये मुलींसाठी वेगळी लॉन आहे, त्या ठिकाणी मुलांना बंदी आहे. त्या मुली तिथे बसून डब्बा खातात, त्यांचा अभ्यास करतात, इव्हन तिथे मोबाईलला सुद्धा बंदी घातली. म्हणजे अशा पद्धतीने आपलं एक युनिट वागत असताना दुसरं युनिट का नाही वागू शकत. आपले समजा पीपल्स हायस्कूल सुद्धा आहे, सगळ्यांनी मिळून सगळ्यांमधलं जे जे चांगलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे. पीपल्स हायस्कूलला तर आपली जबाबदारी आहे पीपल्स कॉलेजची आणि सायन्स कॉलेजची, इथे समृद्ध झालं पाहिजे, त्या दृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे. अशा पद्धतीने आपले प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक विवंचना निश्चित आहे, परंतु आपण आर्थिक स्वावलंबी होऊ शकतो. देऊळ बंद 2 जर कोणी बघितला असेल तर त्याच्यातला एक पाटील आत्महत्या करायला जातो. तिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर तो सिनेमा आहे. आत्महत्या करायला तो जातो, त्याला स्वतः स्वामीजी स्वामी समर्थ हे त्याला समजवतात की असं करू नको वगैरे. आसपास काय ते बघ, तिच्यातनं त्याने बांबू आणून ठेवलेले असतात, झाड लावून ठेवलेले असतात.
ते विचारतात का तर म्हणजे माझ्या तिरडीसाठी, माझ्याजवळ पैसाच नाही, माझ्या तिरडीसाठी मी हे बांबू केलेले. मग एक बांबूपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करणारा खालच्या समाजातला माणूस त्या गावात असतो. ते कधी एकमेकाशी असं बोलत नसतात, परंतु अर्थशास्त्र हे सगळं करायला लावतं. जातीपातीच्या भिंती जर कोणी पाडू शकत असेल तर अर्थशास्त्रच पाडू शकतो. मग त्या ठिकाणी तो पाटील काय करतो, शेवटी त्याला आत्महत्येपासून वाचवलं जातं. तो त्या माणसाकडे जातो, बांबूचं काम करणार आहे, त्याला म्हणतो तू आणि मी मिळून पार्टनरशिप करून हा बांबूचा बिझनेस करू, हे माझे बांबू. तो म्हणतो असं कसं पाटील, तुमच्या बरोबर मी कसं काय? अरे विसरते सगळं आणि आपण एकत्र मिळून हे सगळं करूया आणि आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊया. तीच गरज पीपल्स कॉलेजला, तीच गरज आज पीपल्स कॉलेजला आहे की एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यातनच आपला विकास होऊ शकतो आणि आपण पुढे जाऊ शकतो. कॉलेजचा विकास म्हणजे संस्थेचा विकास असं कधीच मानू नका, तो तर आहेच, पण तो तुमचा सुद्धा आहे. भविष्यात तुम्ही सरप्लस होऊ नये याचं खरं म्हणजे रोज सकाळी उठल्याबरोबर जर काही देव पण आठवला नाही पाहिजे, एकच गोष्ट आठवली पाहिजे की मी सरप्लस होऊ नये. मग त्याच्यासाठी मी किंवा माझा साथीदार सरप्लस होऊ नये याच्यासाठी मी काय करायला पाहिजे, कसं विद्यार्थ्यांना कॉलेजकडे अट्रॅक्शन वाढवायला पाहिजे, कसे विद्यार्थी क्लासेसला येतील बसतील. आम्हाला सांगितलं जातं विद्यार्थीच येत नाही, सांगितलं जातं, बरोबर पण आहे. पण मी सुद्धा आजही लॉ कॉलेजला शिकवतो. माझ्या क्लासला विशेष करून मी 2च दिवस शिकवतो, तर जवळपास 40 ते 50 विद्यार्थी हजेरी लावतात. आज आहे माझ्यासोबत अजून प्राध्यापक आहे, त्यांच्याला कुणाला 20 कुणाला 10, परंतु माझ्या याला 40 ते 50 विद्यार्थी हजेरी लावतात. कारण काय, मी कनेक्टेड आहे त्या विद्यार्थ्यांसोबत. मला विद्यार्थ्यांचे नाव माहिती आहे, कोण खेड्यातला आहे, कोण शहरातला आहे, कोण यवतमाळचा आहे, हे सगळं मला माहिती आहे. आणि मग त्यांच्याशी बोलत असताना म्हणजे चेहरा बघून किंवा काय झालं आज आडे, तुम्हाला काय झालं, तुमचं मूळ आज बरोबर वाटत नाही, असं म्हणजे आता नाही, सात उदाहरण देतो. तर चेहरा बघून आपण विद्यार्थ्याला त्याच्या डोक्यात काय चाललंय साधारणतः याचा अंदाज येतो. त्याला तेवढंच विचारलं, त्याचं अटेन्शन वाढतं आणि तो तुमच्याकडे लक्ष द्यायला. तर शिक्षकांनी कनेक्ट होणं खूप अत्यंत आवश्यक आहे. पर्सनली आम्हाला तुम्हाला सांगण्याचा आनंद होईल की आत्ताच DTLच्या परीक्षा झाल्या. परीक्षा झाल्यानंतर फारसे विद्यार्थी राहिले नव्हते, तरी 10-15 विद्यार्थ्यांनी मिळून आम्हाला विनंती केली की सर आम्हाला तुम्हाला सेंड ऑफ द्यायचं आहे, आम्ही चालू आता. तर इथे कुठले तरी हॉटेल आहे गोदावरी स्वीटच्या बाजूला, थाळी मधुर भोज, त्या ठिकाणी त्या मुलांनी आम्हाला जेवण दिलं, 4 प्राध्यापकांनी. पण आजही आपण म्हणतो विद्यार्थी तसे नाही, विद्यार्थी तसे नाही, मग आम्हाला कसे काय मिळतात, असे विद्यार्थी कसे मिळतात? त्यांच्या घरी काही कार्यक्रम असू द्या, लग्न कार्य असू द्या, ती पत्रिका आवर्जून घेऊन ते आमच्याकडे येतात, आम्हाला सांगतात. त्या विद्यार्थ्याची बहीण किंवा भाऊ चांगले मार्क घेऊन पास झालं तर ते येऊन सांगतात. त्यांना वाटतं की त्यांचा जो आनंद आहे तो आपल्या या शिक्षकासोबत शेअर करावा, हे त्या ठिकाणी महत्वाचं आहे. मग ह्याच्यासाठी कनेक्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचं कनेक्शन जसं वाढेल तशी विद्यार्थी संख्या हळूहळू वाढायला लागेल याची मला खात्री आहे. फार आपल्याला सांगण्याची गरज नाही. फक्त आता प्रिन्सिपॉल पद घेतल्यामुळे मी अशी सुकाळे सरांकडून अपेक्षा करेन की जसं महाविद्यालय सुरू होईल सत्र, तर आपण प्राध्यापकांची एक बैठक आमच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत लवकरात लवकर लावून सिनियर ज्युनियर सगळ्यांच्या समस्या आपण बघूया. मला असं पर्सनली वाटतं की पीपल्स कॉलेजमध्ये ज्युनियर कॉलेजकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. ज्युनियर कॉलेजची संख्या वाढली तर सिनियरला तिच्यातली संख्या मिळते आणि त्यामुळे ते खूप आवश्यक आहे. जाता जाता एक काल परवा आईशी चर्चा करत होतो की असं सुकाळे सर प्रिन्सिपॉल झाले
तर तिला ते आठवत नव्हतं. तिला म्हणलं ते उत्तमराव सूर्यवंशी सोबत आपल्या घरी यायचे ते ना, तर त्यांनी गोपाळराव कदमांची आठवण. मी म्हणलं ते नाही, ते असे उंचशे बारीकशे. मग तिला आठवलं नाही असं का त्यांना केलं का, छान झालं. मला खूप आनंद होतो की सामाजिक चळवळीमध्ये योगदान असणारी व्यक्ती, जे जनता विकास परिषदमध्ये सक्रिय राहणारी व्यक्ती, तसेच अर्थशास्त्राच्या बाबतीत वेगवेगळ्या वक्त्यांना बोलून या ठिकाणी दरवेळेला बजेटच्या वेळेला त्याच्यावर जे ते मार्गदर्शन करणारे भाषण या ठिकाणी ठेवत होते. माझ्या वडिलांचे साथीदार, हे मला इथे आवर्जून सांगावं असं वाटतं की माझ्या वडिलांचे ते साथीदार आहेत, डॉक्टर काब्देंचे सुद्धा साथीदार आहेत. अशी व्यक्ती म्हणजे आर्यन जाधव ही आमच्या वडिलांचीच चॉईस होती, तर ही पण त्यांचीच चॉईस आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आम्ही जेव्हा 14 पदाधिकारी बसलो, श्यामलताई, मी, प्रदीप आणि प्रफुल्ल, तेव्हा आमचं, कारण काकांनी सांगितलंच होतं की सुकाळे सरांना आपल्याला करायचंय आणि त्याच्यासाठी विटनेस म्हणून, म्हणजे मी जेव्हा भेटायला गेलो, कारण काही जणांना वाटू शकतं की असं म्हणले की नाही, तर मी सावने सरांना सोबत घेऊन गेलेलो होतो. आणि सावने सर इज अ एव्हिडन्स की काब्दे काकांनी सांगितलं की सुकाळे सरांना आपल्याला प्रिन्सिपल करायचं, आणि त्यांच्या इच्छेचा मान राखत आम्ही तो निर्णय घेतला. आता ज्यांचं काम झालं नाही त्यांना वाईट वाटणं अत्यंत स्वाभाविक आहे, ते मला समजू शकतं. परंतु जागा एकच आहे आणि जागा एकच असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पर्याय जो काही आपले, आणि मला असं वाटतं की हे आपले खिलारे सर नेहमी म्हणत असते की ते स्वामीजींची एनर्जी काम करते. तर मी तर असं म्हणेन त्याच्या पुढे जाऊन की स्वामीजींची एनर्जी, गोविंदभाईंची एनर्जी आणि सदाशिव पाटलांची एनर्जी, काब्दे काका तर आहेत, तर ह्या लोकांची एनर्जी निश्चितपणे निर्णय घेताना, ज्या आधी मनामध्ये कुठलंही काही नाव असू द्या, परंतु ज्या वेळेला निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेला ती एनर्जी येऊन इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांना विवश करते की तुम्ही असा निर्णय घ्या. आणि याचा अनुभव आम्हाला आलेला आहे. आणि त्यामुळे या सर्व एनर्जीज विकास सुकाळे सरांच्या पाठीमागे आहेत आणि मला खात्री आहे की त्यांचा काळ हा खरोखर सुकाळ होईल आणि त्या सुकाळामध्ये विकास पण भरपूर होईल. आणि अशा पद्धतीचं एक विकास पर्व खऱ्या अर्थाने पीपल्स कॉलेजमध्ये आजपासून सुरू झालेलं आहे अशी मी आशा करतो. आणि परत एकदा सुकाळे सरांना आणि सौ सुकाळेंना, आता सौ सुकाळेंना थोडं टेन्शन येईल की आमचे मिस्टर लवकर येत नाही, कारण प्रिन्सिपल झाल्यावर कॉलेजमध्ये जास्त थांबावं लागतं, तर हरकत नाही. परंतु सुकाळे सर, तुम्ही वेळ द्या फॅमिलीला, रविवार त्यांच्यासाठीच ठेवा आणि त्यांना वेळ द्या. आणि सुकाळे सर एक गोष्ट विसरले, त्यांची चिरंजीव जे आहेत ते IT इंजिनियर आहेत आणि त्यांनी मला सांगितलं होतं की पीपल्स कॉलेजची चांगली वेबसाईट ते त्यांच्या मुलाला सांगून लवकरच या ठिकाणी अस्तित्वात आणतील. म्हणजे तोही खर्च आपला वाचला की वेबसाईट करा, हे करा, ते सुद्धा सुकाळे सर त्यांच्या चिरंजीवांच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी आणतील. आणि पूर्ण विश्वास आहे की इथली जी प्राचार्याची परंपरा आहे, त्यांची जी एनर्जी आहे, ती एनर्जी सुद्धा त्यांच्या पाठीमागे उभी राहील खंबीरपणे आणि ते चांगल्या पद्धतीने पीपल्स कॉलेजला पुनर्वैभव जे पूर्वीचं होतं ते प्राप्त करून देतील. या शुभेच्छासह मी ते थांबतो. आमच्या समोर ठेवलं. त्याचबरोबर सरांकडून अपेक्षा केली कॉलेजच्या विकासाच्या संदर्भात, ती पण ती पूर्ण करतील याची आम्हाला खात्री आहे. आणि मी आमच्या सहकार्याच्या वतीने देखील एक आश्वासन देऊ इच्छितो पदाधिकाऱ्यांना की आम्ही होईल तेवढे आमच्याप्रमाणे कॉलेजच्या विकासासंदर्भात. साहेब, मागील 9 महिने ज्यांनी या महाविद्यालयाची धुरा सांभाळली ते महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य जी भानेगावकर सर आणि इथून पुढे महाविद्यालयाची धुरा सांभाळणारे प्राचार्य डॉक्टर विकास सुकाळे सर यांचेही मी आभार मानतो. याच प्रसंगी
उपस्थित असलेले कार्यकारिणी सदस्य, उपप्राचार्य डॉक्टर एकनाथराव खिल्लारे, प्राध्यापक डॉक्टर ए टी शिंदे, प्राध्यापक विलासराव वडजे, राहुलजी गोरे यांचेही मी आभार मानतो. सायन्स कॉलेजचे प्राचार्य लक्ष्मण शिंदे सर, पीपल्स विद्यालयाचे प्रशांत चौधरी सर यांचेही मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माजी प्राचार्य आर्यम जाधव सर, माजी उपप्राचार्य बालाजी कोंपलवार सर, तसेच प्राचार्य गोपाळरावजी कदम सर यांचेही मी आभार मानतो. यासोबतच या विद्यापीठ परिसरामध्ये कार्यरत असलेले अर्थशास्त्र विषयाचे आमचे सर्व प्राध्यापक मित्र अजय मुखे सर, मगर सर, ज्ञानेश्वर पोपुलवाड सर यांचेही मी या प्रसंगी आभार मानतो. यासोबतच सायन्स कॉलेजच्या क्रेडिट सोसायटीचे आमचे मित्र प्राध्यापक मुंडे सर आणि या प्रसंगी या सर्व कार्यक्रमाचं संयोजन करण्यामध्ये ज्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली ते ग्रंथपाल प्राध्यापक संदीप गायकवाड सर, कार्यालयीन अधीक्षक रोहिदास आडे सर, या कार्यक्रमाचं संचालन करणारे प्राध्यापक भगवान जाधव सर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व स्तरातील सर्व मान्यवर, यासोबतच पुणे महाविद्यालयातील प्राध्यापक या सर्वांचं मी तुमच्या वतीनं आभार मानतो. आणि यानंतर थोड्याच वेळात अल्पोपहारानंतर आपण सरांच्या स्वागतासाठी जे जे आलेले आहेत त्यांनी आपण सरांचं स्वागत करूया. पण सुरुवातीला आपण अल्पोपहार घेऊया. सुरुवातीला अल्पोपहाराचा स्वाद घ्या आणि त्यानंतर